नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये लिंबू ताजे आणि फ्रेश मिळतात आणि खूपच स्वस्तसुद्धा असतात. तर त्याच लिंबाचं आज आपण झटपट बनणारं गोड लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये कुकरमध्ये हे लोणचं छान असं बनतं. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, इथे मी लिंब घेतलेले आहेत. लिंब मीठ टाकून स्वच्छ पाण्याने अगदी छान अशी धुवून घेतलेली आहेत आणि सुक्या कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेले आहेत. या लिंबांचे आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे आहेत. लिंबांचे आपल्याला 4 तुकडे करायचे आहेत आणि ज्या आतमध्ये बिया आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. बिया जर तुम्ही लोणच्यामध्ये ठेवलात तर लोणचं कडू होतं. त्यामुळे सगळ्या जेवढ्या बिया आहेत तेवढ्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि एका लिंबाचे 4 तुकडे करून त्याच्या 4-4 अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. कुकरमध्ये हे लोणचं झटपट असं बनतं. हे बघा, अशा प्रकारे आता बाकीच्या लोणच्यांच्या फोडीसुद्धा मी करून घेणार आहे. हे बघा, आता बाकीची लिंबूसुद्धा आपली कापून झालेली आहेत. आता हे जे लिंबाचे तुकडे आहेत ते एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. त्यामध्ये 2 चमचे एवढी लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद. आता यामध्ये मी साखर घेणार आहे. साखर हे बघा, 1 वाटी 1 ते सव्वा वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आपल्याला थोडी जास्त साखर लागणार आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडी अजून आपल्याला साखर यामध्ये लागणार आहे. तर आधी आपल्याला थोडीशी कमीच एवढी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण असं एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मस्त असं हे सगळं मिश्रण मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता जो लोणच्याचा डबा आहे तो कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि कुकरला झाकण लावून फास्ट गॅसवर एक शिट्टी झाली की मंद गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं हा कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर फास्ट गॅसवरती शिट्ट्या केलात तर कुकरच्या डब्यामध्ये पाणी जाईल. त्यामुळे स्लो गॅसवरच आपल्याला या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये मस्त असं लिंबू आपली शिजली जातात. हे बघा, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि कुकरसुद्धा आपला आता थंड झालेला आहे. आता आपण त्या कुकरचं झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मस्त असा लिंबासाठी मस्त असा रस तयार झालेला आहे आणि लिंबूसुद्धा मस्त अशी आपली शिजलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपण जो आता लिंबाचा रस आहे शिजलेला तो सगळा एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. फोडी शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तर हा बघा, हा मी आता रस सगळा एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे. थोडासा पातळ आहे. तर आता ही लिंबाच्या फोडी आहेत त्यासुद्धा मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि जो रस आपण काढून घेतलेला आहे तो आपल्याला आता थोडा घट्ट करून घ्यायचा आहे. लिंबाच्या फोडी आपल्याला आता एका बाजूला करून ठेवून द्यायच्या आहेत आणि जो आता रस काढलेला आहे तो गॅसवरतीच ठेवायचा आहे. गॅस चालू करायचा आहे. त्यामध्ये परत 1 वाटी एवढी साखर घालायची आहे. साखर विरघळवायची आहे. साखर विरघळून मस्त असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी 7 ते 8 मिनटं लागतात हा पाक बनवण्यासाठी. तर हे बघा, मस्त असं आता आपलं मिश्रण घट्टसर असं होत चाललेलं आहे. हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे जर पाक बनवलात आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्यात लिंबाच्या फोडी घातलात तर लिंबाचं लोणचं जराही खराब होत नाही. तर हे बघा, आता हा पाक आहे तो आता आपल्याला या लिंबाच्या फोडीमध्ये ओतून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता मस्त असं आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. अगदी झटपट 15 ते 20 मिनटामध्ये हे लोणचं बनतं. तुम्हाला मुरत घालून लोणचं ठेवण्याची गरज नाही. हे तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.